सर दौंडमध्ये आरोप सापडलं होतं. कशा पद्धतीने आपल्याकडून कारवाई करण्यात आली आणि काय फॅक्ट समोर? ह्यामध्ये आपण सर्वांना माहिती आहे की काल दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 9:15च्या सुमारास आम्हाला 112 वर ह्या संबंधाची माहिती मिळाली होती. तेव्हा आमच्या दौंड येथील पोलीस स्टेशन आणि DYSP ह्या दोघांच्याही टीम्सनी तिथे व्हिजिट केलं असता त्याच्यामधल्या हे सगळ्या गोष्टी आम्ही ताब्यात घेऊन त्यांचा पंचनामा करून आम्ही योग्य त्या परीक्षणाकरता ते पाठवले होते. आज त्याच्यामध्ये असं निष्पन्न होतंय की त्याच्या संबंधाची जबाबदारी एका हॉस्पिटलने घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमचा पुढचा तपास चालू आहे. आम्ही कालच्या तारखेतच जी भारतीय न्याय संहिता आहे त्या अनुषंगाने कलम 89-90 आणि कलम 271 आणि 272 ह्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे. तर काही कमिटी नेमली आहे काय या संदर्भात आपण? नाही, ह्या संदर्भाने जे आहे त्यांचा काय क्रिमिनल निग्लिजन्स आहे तो कोणाचा आहे त्याच्यामध्ये नेमका खरोखर तसा निग्लिजन्स आहे की ह्याच्या पलीकडे पण काही आहे, ह्या सगळ्याच गोष्टी ज्या काही आहे त्या तपासाअंती स्पष्ट होतील. त्याच्यानंतरच आम्ही म्हणजे त्या संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करू. त्यामध्ये मेल आहे किंवा फिमेल आहे आणि इतर जे काही मानवी अवयव तिथं सापडले होते नेमकं तो प्रकार काय? मी डॉक्टर प्रतिभा प्रमोद भंगाळे MBBS आहे. माझे मिस्टर डॉक्टर प्रमोद भंगाळे गेले 45 वर्षे इथे प्रॅक्टिस करतात दौंडमध्ये आणि गेले 35 वर्षे भंगाळे क्लिनिक नर्सिंग होम आमच्या मालकीचा आहे. काल जो प्रकार घडला त्याबद्दल सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करते. पण जे अर्भक आहे ज्या महिलेचं आहे ती महिला अचानक आली, खूप पोट दुखतं म्हणून आली. सोनोग्राफीसाठी सुद्धा वेळ मिळाला नाही. फक्त सोनोग्राफीला मी तिला म्हटलं अगं हे तर बाळ आहे. नाही पोट, तर तिने आणि तिथेच ते डिलिव्हर झाले लगेच. साधारणतः 18-19 आठवड्याचं असेल असं मला वाटलं, म्हणून मी त्यांच्याकडून तसा कन्सेंट घेतला. त्यांना सांगितलं की पोलीस केस करायची, पोलिसांनी करायला पाहिजे. पण बरेच म्हणजे ते पोलीस केस करायला काही तयार नव्हते. अर्भक घेऊन जा सांगितलं त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी वाद घातला आणि डिस्चार्ज घेतला. त्यानंतर ही पोलीस केस उद्भवू शकते ह्या याच्याने सरळ ते अर्भक इथे हॉस्पिटलमध्ये फॉर्मॅलिन टाकून ठेवलेलं. बाकीचे जे अवयव आहे त्या लोकांनी हिस्टोपॅथॉलॉजीला भरपूर पैसे लागतात. तसं आमच्या हॉस्पिटलमध्ये बरेच गरीब पेशंट असतात. हिस्टोपॅथॉलॉजीला भरपूर पैसे लागतात म्हणून त्या लोकांनी आमच्याकडून चिठ्ठ्या घेतल्या पण ते हे सॅम्पल नेलं नाही. आता ऑडिट होतं NABHचं म्हणून सगळीकडचं जेव्हा स्वच्छ करायला लागलं तर मावशांनी कुठे कुठे ठेवलेले हे ते सगळं एका डब्यामध्ये हे केलं आणि बाबा हॉस्पिटलमधला कचरा नंतर भंगार जे काही छोटे मोठे पाईपलाईनचे तुकडे वगैरे होते ते सगळे आम्ही एका माणसाला शिंदे म्हणून माणसाला दिले की हे सगळं घेऊन आणि त्याला सांगितलं पण की याच्यामध्ये कुठलंही हॉस्पिटलचं महत्त्वाचं असेल तर ते तू परत आणून देशील का? तो म्हटला मला खूप माहिती आहे हॉस्पिटलचं याची काय काय महत्त्वाचं लागू शकतो हॉस्पिटलमध्ये. जर नजर चुकीने गेलं असेल समजा तर मी ते नक्की आणून देईल या भरोश्यावर मी राहिली. आणि त्याने त्या नजर चुकीने तो पण याचा पण बॉक्स जो आयसोलेटेड होता पण तरीसुद्धा तो घेऊन गेला आणि त्याने काहीही न बघता तो बोरावके नगरला टाकला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.